नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रथम पाहूया ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात चांगला प्रतिसाद. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे जुने सहकारी मित्र ज्येष्ठ व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांची पुण्यात हृद्य भेट. आणि विचारांच्या अवमूल्यनामुळे राज्यकर्त्यांनाच पसायदान शिकवण्याची गरज, विधानसभेचे उपसभापती वसंतराव पुरके यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहरात आज बंद पाळण्यात आला. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पक्षाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी मोर्चा, निदर्शनं, दुचाकी रॅली असे उपक्रम करण्यात आले. महापौर मोहनसिंग राजपाल यांनी दिलेल्या बंदच्या हाकेला प्रतिसाद देऊन शहरातल्या सर्व महत्वाच्या बाजारपेठा, कृषी उत्पन्न बाजार समिती, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग अशा गजबजलेल्या ठिकाणी बहुतेक व्यवहार ठप्प होते. बंदच्या काळात संभाव्य गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला. विशेषतः शहरातील महत्वाच्या ठिकाणी आणि मध्यवस्तीत असलेल्या अलका चित्रपटगृहासारख्या चौकात पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले. काही किरकोळ अपवाद वगळता शहरातली PMPMLची वाहतूक बंदच्या काळात सुरळीत सुरू राहिली. सकाळनंतर रिक्षाची वाहतूक मात्र अंशतः बंद करण्यात आली. शहरात शाळा, महाविद्यालयं सुरळीत सुरू असली तरीही तणावपूर्ण वातावरणामुळे विद्यार्थी संख्या मात्र रोडावल्याचं दिसून आलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे मित्र आणि जुने सहकारी ज्येष्ठ व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांची पुण्यातल्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. तब्बल 7 वर्षांनंतर बाळासाहेब आज पुण्यात आले होते, ते खास लक्ष्मण यांना भेटण्यासाठीच. शिवसेना प्रमुख म्हणून नव्हे तर एक जुना सहकारी आणि मित्र म्हणूनच ते लक्ष्मण यांच्या घरी गेले. सुमारे अर्धा तास त्यांनी लक्ष्मण यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि लक्ष्मण यांच्या पत्नी कमलताई यावेळी उपस्थित होत्या. लक्ष्मण यांना फारसे बोलता येत नसल्याने बाळासाहेबच त्यांच्याशी संवाद साधत होते. लक्ष्मण यांच्या हावभावावरून त्यांना काय म्हणायचंय हे कमलाताई बाळासाहेबांना सांगत होत्या. लक्ष्मण यांनी बाळासाहेबांसमोर कॉमन मॅन रेखाटला आणि ते चित्र त्यांना भेटही दिलं. लक्ष्मण यांच्या भेटीबाबत आणि त्यांच्या आठवणींबाबत ठाकरे यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. ही अत्यंत घृणास्पद अशी प्रकार येतो. काय झालं, आमचे मतभेद. शरद पवार तर माझी फार जुने म्हणजे किती, सुप्रिया तर एवढी लहान असताना बरं माझी पत्नी हातावरती घेतली, तिला जेवायला आले होते, दिले मी एका ठिकाणी आणि जेवण घेऊन नंतर 12:30 वाजता निघाले रात्री. म्हटलं शरद बाबू कुठे जाणार, म्हणे आता पुण्याला. आणि म्हटलं तिला खोकला झाला, कुठे घेऊन जातो, म्हणे AC कमी करू वगैरे वगैरे. तर ठीक. इतक्या जुना मित्र असला तरी आम्ही राजकीय भांडणे जरूर होतात, मतभेद जरूर आहेत, काही गोष्टी मला परवडतही नाही. पण एक आमचा नाही म्हटलं तरी महाराष्ट्राचा फार मोठा एक नेता आहे, हे मानावंच लागेल. आज महाराष्ट्रामध्ये तसंच देशामध्ये त्यांना एक राजकारणामध्ये स्थान आहे आणि त्याच्या इतक्या घाणेरड्या पद्धतीने हे व्हावा, अपमान व्हावा हे कोणी सहन करणार नाही. मराठी माणूस तर नाहीच करणार. त्यांनी द्यायचं की नाही मतदान. आणि तुमच्या प्रचारावरती जे काही नटवता, सजवता तुम्ही, चाललंय ते काम बरोबर नाही, एवढं मी तुम्हाला स्पष्टच म्हणून सांगतो तुमच्या मीडियाचं. बरं, आजच सकाळी मला वाटतं कोणीतरी मला टोपी दिली, कोणी दिली माझी, म्हटलं मी टोपी घालणार. त्याची तुलना काय, शरद पवार म्हणजे काही प्रशांत हे नाही, कोण तो भूषण, प्रशांत भूषण, हे असली लोक कान पटवणं, शरद पवारांना हात लावणं ही कम्पॅरिझन होऊ शकत नाही. ती माणसं कान पटवायलाच पाहिजे. बरं, काय वाटेल ते करा, बॉम्बा मारा त्यांच्या नावाने, शिव्या घालत त्यांच्या घोषणांमध्ये. तुम्हाला चांगल्या शिव्या येत असतील तर, आणि त्या व्हेजिटेरियन द्यायच्या का नॉन व्हेजिटेरियन द्यायच्या तुमच्यावर म्हणे. पण शरद पवारांचे असं हात टाकणे बरोबर नाही, कधीच नाही, केव्हाही मान्य होणार नाही, होऊच शकत नाही.
पण मी पहिल्यांदा 1945 सालापासून कॉन्ट्रीब्युटरी काम करायचा. प्रभाकर पाध्ये, मौग रांगणीकर असताना आणि अनंत गाणीकर. मी 1947 साली स्टाफवर आलो आणि त्याच वेळेला लक्ष्मणी जॉईन झाला. पण लक्ष्मण 1950 साली 1949 त्यांनी 1949 साली फ्रीबेड सोडून टाइम्समध्ये गेला. तो आता पण तिथेच आहे. दुर्दैवानं त्यांना तो अर्धांगवाईचा झटका आला. आता बिचारा बोलूही शकत नाही. असं आहे. असे पण बोलणं हा माझा पेशा आहे. आता माझा मी नेहमी सगळ्यांना सांगतो, एक हात असा होता आम्हा दोघांचा, की ह्या हातानं राजकारण्यांना थरथर कापायला लावले. आज आमचं दुर्दैव असं आहे की आमचेच हात थरथरत आहेत. वयमानाप्रमाणे म्हणा, आणखी काही माझ्या हाताला ओढ येतो. मी प्रॅक्टिस करतो. कार्टून त्यांनी सुद्धा आता लक्ष्मणनी कार्टून दिले. कार्टून अजूनही करतात. मला कॉमन मॅन काढून दिलं तरी. दोन गोष्टी प्रामुख्याने महत्वाच्या असतात राजकीय व्यंगचित्रेत. पण शंकरही असायचा. शंकर म्हणतात तर ही वॉज अ पायनियर ऑफ इंडियन कार्टून. शंकरमध्ये पॉलिटिकल डेप्थ भलतीच होती. अभ्यास मोठा होता, पण त्याची ड्राफ्टमनशिप चांगली नव्हती. पण ज्या वेळेला ड्राफ्टमनशिप आणि कल्पना, रेखा आणखीन कल्पना यांचं मिश्रण होतं, त्यावेळेला ते फार इफेक्टिव्ह असं व्यंगचित्र होतं. तेच परिणाम करू शकतं. थोडी मला त्रास देत आहेत तरी मी सकाळी काही यांना विचारा 16 ते 17 वर्तमानपत्र वाचतो. रोज रोज रोज. आणि मी तिथे माझ्या डोळ्यांना त्रास होतो, पण मी तिथे पुन्हा करतो. मग रवी म्हात्रे वगैरे सगळी मंडळी वाचतात, पोरे वगैरे ते वाचतात. मला आल्यानंतर ते निवडणुकांमध्ये हो, तुम्ही चॅनलवाल्याने नीट प्रचार केला आणि एकतर्फी प्रचार केला नाही तरी होऊ शकतं. पण हल्ली काय चाललंय, पेड न्यूज बरोबर तुमचं सुद्धा पेड खाणं आपलं पेड असतंच. पण असं का वाटतं? स्टार माझा कोणता स्टार? त्या स्टारमध्ये आम्ही नाही का तुमचे? असं होतं ना. 95 सालच्या तुमच्या सभा नंतर 2004 पर्यंत तुम्ही इथे होतात, त्या सगळ्या गाजल्या. आता इतके विरोधक आक्रमक झालेले आहेत, परिस्थिती राजकीय बदलती अशी एकंदरीत चिन्ह आहेत. भयानक बदलली आहे. भयानक म्हणजे भयानक. बोलूच नका तुम्ही. मी काय म्हणतो, हे ज्या बंद्या आहेत ना, बंद्या, ह्याच्यावर बंदी त्याच्यावर बंदी. शिवाजी पार्कच्या सभेवर आमच्या आवाजावरती बंदी. अहो एवढा जल्लोष होता, ह्याच्यावरती डेसिमल कुठे नंबर? डेसिमल कुठे बसवणार? प्रत्येकाच्या तोंडात बळी कोंबणार. भयंकर घाणे. आता तर नवीन आणखी निघाले. हे रस्ता रोकोवरती बंदी. रस्ता रोकोवरती बंदी. का तुम्ही आम्ही काय न्यायमूर्तींच्या पदावर जाऊन झोपायचं? माझा एक शेवटचा प्रश्न. कालच विचारांच्या अवमूल्यनामुळे राज्यकर्त्यांनाच पसायदान शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे, असं मत विधानसभेचे उपसभापती वसंत पुरके यांनी व्यक्त केलं. विश्वशांती केंद्र, माईर्स MIT, संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 16व्या तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ही व्याख्यानमाला 7 दिवस चालणार आहे. यावेळी विश्वशांती केंद्र माईर्स MITचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, माईर्स MITचे कार्यकारी संचालक प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड, माईर्स MIT शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी संचालक प्राध्यापक राहुल कराड, विश्वशांती संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर संजय उपाध्ये, माईर्स MITचे प्राचार्य डॉक्टर ललित क्षीरसागर आणि प्राध्यापक सुधीर राणे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना पुरके म्हणाले की भारतीय तत्वज्ञान हे जगात सर्वात महान तत्वज्ञान म्हणून परिचित आहे. असे असताना जागतिक तत्वज्ञांच्या यादीत भारतीय तत्वज्ञानांचा उल्लेख सुद्धा का होत नाही, हा एक गहन प्रश्न आहे. ज्ञानेश्वरांनी आणि तुकारामांनी सांगितलेल्या मूलभूत सिद्धांतांना आजही धक्का लागलेला नाही. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माची प्रतिष्ठापना केली. तत्कालीन वर्णव्यवस्थेविरुद्ध त्यांनी बंड पुकारलं.
समतेची पताका त्यांनी आयुष्यभर मिरवली, तरी देखील आज प्रत्येक जातीत 12.5 उपजाती आहेत. ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान अतिशय काव्यमय रूपात प्रकट झालं आहे. भारतीय संतांनी सातत्याने सर्वसामान्यांच्या उन्नतीचाच ध्यास घेतल्याचं दिसून येत आहे. सर्वसामान्यांची वैचारिक क्षमता वृद्धिंगत करायची झाली तरी या तत्वज्ञानाचा स्वीकार करण्यावाचून पर्याय नाही. ज्ञानेश्वर हे पायाभूतच आहेत, पण तुकाराम हा तुम्हा आम्हा सर्वांच्या भाषेत बोलतो आणि हृदयाला जाऊन भिडतो, असंही ते म्हणाले. डॉ. विश्वनाथ कराड यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. गणिनाथ, गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ ही सगळ्या नाथ संप्रदायाची स्वतः असताना देखील ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य माणसाच्या सर्वांगीण उन्नतीचा नव्हे चिद्विलासवादाचा विचार करून पहिल्यांदा त्यांनी भागवत संप्रदाय स्वीकारला. परिणामी आध्यात्मिक लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा जर कोणी केली असेल तर ती केवळ ज्ञानेश्वरांनी केली. तर माझ्यासारखा एक उपेक्षित, दुर्लक्षित, रिजेक्टेड, ओमिटेड माणूस ह्या स्टेजवर येऊ शकत नव्हता. ही आध्यात्मिक लोकशाही ज्ञानेश्वरांनी निर्माण केली आणि म्हणून वसंत प्रक्रियाचा फलश्रुती म्हणून या ठिकाणी येऊ शकतात. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. पंडितजी या ठिकाणी सगळ्या, मी एक सामान्य माणूस, मला सांभाळून घ्या एवढीच माझी विनंती. आता ही रसिकता जोपासायची असेल तर कलामूल्य जोपासायला लागतील आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रबोधित करणं, जागृत करणं, चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, त्याज्य काय, ग्राह्य काय, दूध काय, पाणी काय, माणूस असली कोणता, नकली कोणता, जवळचा कोणता, परका कोणता, हे जाणून घेण्याची तात्विक क्षमता जर तुमच्या आमच्या मनात निर्माण करायची असेल तर तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून कवी साम्राज म्हणाले एका ठिकाणी, आता हे तत्वज्ञ आहे की संत आहे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. Poetry is nothing less than the most perfect speech of man, that in which he comes nearest to being able to utter the truth. एखादं साधं वाक्य सुद्धा महाकाव्याच्या थोडीचं बनू शकतं. आणि म्हणून हे कवी होते की तत्वज्ञ होते, तुमच्या आमच्या मनामध्ये हा संभ्रम असताच कामा नये. हे तत्वज्ञही आहे आणि कवी देखील आहे. कारण तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परिभोगविन इंद्रिया करवी. जे इंद्रियांनाही अगम्य आहे, अनाकलनीय आहे, मिस्टेरियस आहे, जे दुर्बोध आहे, जे समजतही नाही, पण ते मात्र मी लोकांच्या मनापर्यंत नेऊन पोहोचून देऊ शकेल, अशा प्रकारचा पहिला दुर्दम्य आत्मविश्वास जर कोणाच्या मनात निर्माण झाला असेल तर माझ्या ज्ञानदेवांचा. रोहन प्रकाशनतर्फे डॉक्टर लिली जोशी लिखित आनंदी शरीर आनंदी मन या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर अनिल अवचट यांच्या हस्ते झालं. प्रयाग रुग्णालयाचे डॉक्टर शिरीष प्रयाग, प्रकाशक प्रदीप चंपानेरकर हे यावेळी उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर डॉक्टर शिरीष प्रयाग यांचे बदलती जीवनशैली आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान झालं. डॉक्टर अनिल अवचट यावेळी म्हणाले की निसर्गात कोणतीही वस्तू टाकाऊ नाही, प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. मनुष्याने मात्र अति हव्यास आणि स्वार्थापोटी निसर्गाच्या रचनेत हस्तक्षेप केल्यामुळे अनेक प्रतिकूल परिणाम झाले आहेत. डॉक्टर शिरीष प्रयाग यावेळी बोलताना म्हणाले की MBBSची डिग्री घेऊन डॉक्टर होणाऱ्या सध्याच्या तरुणांना निसर्गाची भाषा शिकवणं गरजेचं आहे. जे निसर्गात आहे त्याचं महत्त्व त्यांना कळत नाही, परंतु जे नाही त्याच्या मागे लागून ते निसर्गाचं संतुलन बिघडवत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अण्णा हजारे यांच्या नावाचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल विधेयकासाठी संपूर्ण देशात आंदोलन उभारलं. या आंदोलनात सहभागी झाल्याचा प्रचार करीत अनेक नागरी संघटनांनी अण्णांच्या छायाचित्रांचे पोस्टर्स झळकावले आहेत. या संघटनांतर्फे आगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी अण्णांच्या नावाचा गैरवापर केला जात असून अण्णांचा या संघटनांशी संबंध नाही, असं स्पष्टीकरण जिल्हाध्यक्ष राधेश्याम जगताप यांनी पत्रकार परिषदेत केलं. शहराध्यक्ष KD पवार, विष्णू पवार, शंकर तडाखे हे यावेळी उपस्थित होते. 19 आणि 20 तारखेला म्हणजे काल आणि परवा महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांची मीटिंग झाली आणि या मीटिंग यासाठी झाली की अण्णांच्या नावाचा वापर करून अनेक संस्था, नागरी मंच किंवा विविध नावाने उभे राहत आहेत आणि अण्णांचं नाव घेऊन आमची ही संघटना आहे अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात तातडीची मीटिंग 19 आणि 20 तारखेला बोलवली होती आणि या संदर्भात प्रत्येक जिल्हाध्यक्षांचं मत, शहराध्यक्षांचं मत मागवण्यात आलं आणि यावेळेला असा निर्णय घेण्यात आला की
हे आंदोलन हा पाया आहे. नगरपालिका नगर परिषद हा पाया आहे. या ह्याच्यामध्ये चांगले उमेदवार निवडून जावेत आणि अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यामुळे या ह्याच्यामध्ये लोकांच्या पण पोहोचायचं असेल तर आपण जनजागृती करणं महत्वाचं आहे आणि जनजागृती केल्यामुळे लोकांच्यापर्यंत विचार पोचेल आणि त्या विचार पोचल्यामुळे लोक जागे होतील. आज जे मतदानाचं प्रमाण घटलेलं आहे ते वाढलं जाईल. अजूनही लोकांना हे माहिती नाही की लोकशाही मध्ये मतदार हा महत्वाचा आहे, मतदार हा मालक आहे आणि लोकप्रतिनिधी सेवक आहेत. तर या सेवकांना सेवक म्हणून योग्य उमेदवार द्यायचा असेल तर मतदार जागृती करायचे. आणि नंबर 2चा हा जो मतदान करण्यामध्ये कोट्यवधी रुपयाचे उमेदवार खर्च करतात, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हे जे दुष्टचक्र चालू झालेलं आहे हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकजागृती करणे महत्वाचं आहे.